गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही अजूनही तुमचं डीमॅट अकाउंट ओपन केलेलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरती क्लिक करून आजच आपलं फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. सगळ्यात आधी जाणून घेऊयात की काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं. तर काल रात्री US मार्केट ऑलमोस्ट 1% आसपास डाऊन झालेलं आहे, परंतु फार काही काळजी करण्यासारखं नाही आहे. कारण जसं आपल्याकडे फायनान्शियल इयर मार्चमध्ये संपतं तसं त्यांच्याकडे फायनान्शियल इयर हे 31 डिसेंबरला संपत असतं आणि 1 जानेवारीपासून नवीन सुरू होतं. त्यामुळे तिथे जनरल प्रॉफिट बुकिंग सुरू आहे आणि मार्केट प्रचंड वोलाटाईल आहे. त्यामुळे तिथे आपल्याला एक चांगल्यापैकी प्रॉफिट बुकिंग गेले 2-3 दिवस पाहायला मिळते, विच इज ओके. आता जर आपण एशियन मार्केट जर पाहिले तर मिक्स आहेत, मोस्टली डाऊन आहेत परंतु मिक्स आहेत. आज जर इकॉनॉमिक कॅलेंडर आपण पाहिलं तर चायनीज PMI डेटा येणार आहे, तर त्याचाही इम्पॅक्ट आपल्याला आज आपल्या मार्केटवरती पाहायला मिळेल. आता बाकीचं जर आपण पाहिलं तर एकंदर ग्लोबल क्यूज थोडेसे निगेटिव्ह आहेत. ओके. त्यानंतर लोकल क्यूज जर पाहिले तर आपण एवढे काही म्हणावे एवढे पॉझिटिव्ह नाही आहेत आणि FIचं सेलिंग हे कंटिन्युअस सुरू आहे. कालही FIनं ऑलमोस्ट 1900 कोटींच्या आसपास सेलिंग केलेलं आहे, 1900 कोटींच्या आसपास. आणि त्याच्या अगेन्स्ट DISनं 2200 कोटींचं बाईंग केलं आहे. परंतु तरीही मार्केट आपल्याला सिग्निफिकंटली काल डाऊन झालेलं पाहायला मिळालं. त्यानंतर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट एक 70 ते 80 पॉईंटच्या आसपास पुन्हा गॅप डाऊन ओपन होईल. म्हणजेच काय, मार्केट अगदी सपोर्ट झोनजवळच ओपन होत आहे आणि हा सपोर्ट झोन जर मार्केटनं ब्रेक केला तर मग मात्र आपल्याला एक डिझास्टर, एक चांगल्यापैकी मोठा फॉल इथने पुढे ऑलमोस्ट एक 500-600 पॉईंटचा फॉल आपल्याला सहज पाहायला मिळू शकतो. त्यामुळे आजचा दिवस जास्त महत्त्वाचा आहे. परंतु निफ्टीमध्ये स्टॉक्सचं रिबॅलन्सिंग चालू आहे, त्यामुळे कोणामध्ये आउटफ्लो कोणामध्ये इनफ्लो होत आहेत ते पाहणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे जर आपण या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर आपल्याला काल काही स्टॉक्समध्ये अचानक दुपारी 3 नंतर व्हॉल्यूम आलेले पाहायला मिळाले असतील. जसं की कोल इंडियामध्ये प्रचंड व्हॉल्यूम आला, त्यानंतर जिओ फायनान्शियल्समध्ये प्रचंड व्हॉल्यूम आला. तर निफ्टीचे जे काही स्टॉक्स आहेत तर त्याच्यामध्ये रिबॅलन्सिंग चालू आहे, ते आजही चालू राहणार आहे. त्यामुळे अचानक आपल्याला कुठेही बाईंग पाहायला मिळू शकतं निफ्टीच्या स्टॉक्समध्ये. परंतु मोस्टली निफ्टी 50च्या स्टॉक्समध्ये ते नाही आहे, निफ्टी 500च्या स्टॉक्समध्ये आहे. परंतु आज कुठल्या स्टॉक्समध्ये होते त्याची कुठली माहिती नाही आहे सध्या तरी. परंतु याच्यामुळे मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारचं मुवमेंट आपण पाहू शकतो, आयदर अपसाईड आयदर डाऊनसाईड. परंतु आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे ती रिबॅलन्सिंग एनी हाऊ आज होणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे मार्केटमध्ये मुवमेंट आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. जर आपण टेक्निकल लेवल्स जर पाहिल्या तर 23,500ला खूप जास्त पुट रायटिंग झालेलं आहे. जोपर्यंत मार्केट त्याच्या खाली जात नाही तोपर्यंत तिथले पुट रायटर्स घाबरणार नाहीत आणि त्यांच्या पोझिशन स्क्वेअर ऑफ करणार नाहीत. त्यामुळे एक मोठा फॉल आपल्याला 23,500च्या खाली पाहायला मिळू शकतो. हायर साईडला जर पाहिलं तर 23,800, त्यानंतर 23,900 आणि 24,000 या ठिकाणी खूप हेवी कॉल रायटिंग झालेलं आहे. त्यामुळेच आपण पाहतोय की मार्केट डे टू डे बेसिसवरती 23,800 क्रॉस करून वरती जाण्याचा प्रयत्न करते, 900पर्यंतही जाते, परंतु मार्केट तिथनं पुन्हा खाली जाते. म्हणजेच सेलिंग प्रेशर मार्केटमध्ये हेवी आहे हे आपल्याला समजून येते. त्यामुळे आज पूर्ण दिवसभरामध्ये जर आपण पाहिलं तर याच गोष्टी म्हणजे रिबॅलन्सिंग असेल, त्यानंतर चायनीज PMI डेटा असेल आणि USचे जे फ्युचर्स आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्या मार्केटवरती इम्पॅक्ट दिवसभर टाकत राहतील. आणि साहजिकच आहे की पूर्ण वर्षभर जर FIsने सेलिंग केले तर आजचा तर शेवटचा दिवस आहे त्यांचा फायनान्शियल इयरचा, त्यामुळे ते मे बी आजही चांगल्यापैकी सेलिंग करू शकतात. परंतु DIS मार्केटला कशा पद्धतीने सपोर्ट करतायत त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी डिपेंड आहेत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं मार्केटमध्ये छोटी मोठी रिकव्हरी यायला हवी एकंदर जर सगळं सिनॅरिओ पाहिलं तर. कारण इथनं मार्केटनं सिग्निफिकंटली खाली जाणं म्हणजे एक चांगलं साईन नाही आहे. कारण मार्केट जर 23,500च्या खाली क्लोज झालं तर मग मात्र एक सिव्हिअर फॉल आपल्याला पाहायला नक्कीच मिळू शकतो. आय होप असं होऊ नये. तर मग मित्रांनो, भेटूयात आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा व्हिडिओ ही माहिती नक्की कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा.
आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.